मंत्रालयातील ध्वजारोहण कार्यक्रमाला मिलिंद नार्वेकरांची हजेरी होती। नार्वेकर यांची जवळीक की उद्धव ठाकरे यांची ट्रॅक टू डिप्लोमसी असा सुद्धा सवाल उपस्थित होतोय। मिलिंद नार्वेकर यांचं नेमकं चाललंय तरी काय असा सवाल यामुळे उपस्थित झालाय। मिलिंद नार्वेकरांची महायुतीच्या नेत्यांशी जवळीक वाढली आहे का असा सवाल उपस्थित होतोय। मिलिंद नार्वेकरांचं नेमकं चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित होतोय। मिलिंद नार्वेकरांची महायुतीच्या नेत्यांशी जवळीक वाढली आहे का असा सवाल उपस्थित होतोय, कारण मंत्रालयातील ध्वजारोहण कार्यक्रमाला मिलिंद नार्वेकरांनी हजेरी लावलेली आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत। सुशांत, मिलिंद नार्वेकरांची महायुतीच्या नेत्यांशी जवळीक वाढली आहे का असा सवाल उपस्थित होतोय, नेमकी काय अपडेट आहे? अगदी खरं आहे। आपण जर बघितलं असाल तर आज 80वा स्वातंत्र्य दिन खऱ्या अर्थाने साजरा होतोय आणि मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। मात्र आपण जर बघितलं असाल तर या कार्यक्रमाला मिलिंद नार्वेकर जे ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आहेत ते उपस्थित होते। अर्थात आपण जर बघितलं असाल तर मागील काही दिवसांपासून मिलिंद नार्वेकर हे महायुतीच्या नेत्यांच्या जवळीक वाढलेली आहे। आपण पाहिलं असेल तर याआधी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 10 फेब्रुवारी 2025 रोजी वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती। ही भेट वैयक्तिक कारणासाठी असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। त्यानंतर आपण बघितलं असाल तर भास्कर जाधव यांनी संताप व्यक्त केला होता। मिलिंद नार्वेकर यांच्यावर संताप व्यक्त केल्यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी खरं तर ट्विट केलं होतं आणि मुख्यमंत्र्यांना हे ट्विट होतं की लवकरात लवकर उद्धव ठाकरे यांनी जो अहवाल पाठवलेला आहे विरोधी पक्षनेते पदाचा त्यावर विचार करावा। आणि त्यानंतर एक ट्विट होतं की रश्मी शुक्ला यांचं अभिनंदन करणार हे ट्विट होतं। मस्साजोग प्रकरणात ज्या पद्धतीने छडा लावण्यात आला त्याबाबत रश्मी शुक्ला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करणारं मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट केलं होतं। त्यामुळे अर्थात मिलिंद नार्वेकर यांचं चाललंय काय अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। तर दुसरीकडे मिलिंद नार्वेकर यांची जवळीक की उद्धव ठाकरे यांची ट्रॅक टू डिप्लोमसी असा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय, कारण ज्या पद्धतीने मिलिंद नार्वेकर यांचे सर्वच पक्षातील नेत्यांशी संबंध आहेत त्यात गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेला त्यांचा संवाद असेल, त्याचसोबत मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट असेल आणि महायुतीच्या नेत्यांची घेतलेली भेट असेल, त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांच्या मनात नेमकं काय शिकतंय याची चर्चा रंगलेली आहे। जी धन्यवाद सुशांत दिलेल्या या माहितीबद्दल। तर मंत्रालयातील ध्वजारोहण कार्यक्रमाला मिलिंद नार्वेकर उपस्थित होते आणि त्यामुळे महायुतीच्या नेत्यांशी त्यांची जवळीक वाढते का हा सवाल उपस्थित होतोय। Thank you.